नमस्कार मंडळी, टेस्ट ऑफ फॅमिलीमध्ये आपलं स्वागत आहे. ऑफिसचा डबा असो वा मुलांचा नाश्ता, मिनिटात फस्ट होईल असा खमंग मेथी कांदा पराठा आज आपण बनवणार आहोत. यासाठी आपण एका मेथीच्या पेंड्यावरील चांगली ताजी पाने निवडून घेऊन स्वच्छ धुवून थोडा वेळ निथळत ठेवलेली आहे. मसाल्यासाठी 8 ते 10 हिरव्या मिरच्या, 10 ते 15 लसूण पाकळी, 1 इंच आल्याचा तुकडा, झाकण लावून बारीक पेस्ट करून घेणार आहोत. यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत आणि याचं बारीक वाटण तयार करून घेणार आहोत. या पद्धतीचं क्रीमी टेक्स्चर करायचं आहे. आता आपली मेथी थोडीशी कोरडी झालेली आहे, तर याला आपण बारीक चिरून घेणार आहोत. मेथीमध्ये लोह, कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं, जे मुलांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. पण मुलं अनेकदा मेथीची भाजी पाहिलं की नाका मुरडतात, कारण त्यांना तिचा कडूपणा आवडत नाही. अशा वेळी साधी मेथीची भाजी करण्यापेक्षा अशा प्रकारचे खमंग पराठे बनवा. बऱ्याचदा मुलं कांदाही खात नाहीत, त्यामुळे मी मेथी कांदा दोन्ही मिक्स बनवून हा पराठा बनवलेला आहे. खूपच खमंग रेसिपी आहे. रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. चिरल्यानंतर मेथी लगभग 1 वाटी होते, तर मी येथे 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेत आहे. 1.5 वाटी पीठ यामध्ये आरामात बसतं. तर घालणार असाल तर घालू शकता, पण यामध्ये मग ती मेथीची चव राहत नाही. ते चपातीसारखंच लागतात, त्यामुळे हे प्रमाण अगदी योग्य आहे. अर्धी ते पाऊण वाटी आपण यामध्ये बेसनचं पीठ घालणार आहोत. बेसन पराठ्याला छान कुरकुरीत आणि खरपूस बनवते. 2 चमचे धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा पांढरे तीळ, थोडीशी हिंग पावडर. हिंग पावडरऐवजी ओवा घातला तरी चालेल. मोठ्या आकाराचा कांदा एकदम बारीक चिरलेला आहे. चवीनुसार मीठ, 3 चमचे कांदा लसूण मसाला चटणी आणि तयार केलेली हिरव्या मिरचीची पेस्ट. संपूर्ण पेस्ट आपण घालून घेणार आहोत. मिक्सरच्या झाकणावरही थोडं शिल्लक राहतं, तर तेही आपण यामध्ये ॲड करणार आहोत. चमचा तेल घातल्यामुळे पराठे बराच वेळ मऊ राहतात. हे सर्व मिश्रण आता आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत. कणिक मळताना कधीही घाई करू नका, कारण जितका वेळ देऊन तुम्ही पीठ मळाल तितकाच पराठा छान होईल. सुरुवातीला खूप पाणी ओतण्याची चूक करू नका, कारण मेथी आणि कांदा सुद्धा नंतर पाणी सोडतात. थोडा वेळ पाणी न घालता हे सर्व मळून घ्या. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये शिल्लक राहिलेल्या वाटणामध्ये थोडंसं पाणी घाला. इतक्याच पाण्याचा वापर करून आपण पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ जास्त घट्ट नसावं आणि सैलही नसावं, ते अगदी मध्यम आणि लवचिक असायला हवं. कणिक मळताना ती सर्व बाजूने एकजीव होणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून पराठा लाटताना फाटणार नाही. त्याच्या तळव्याने पिठाला नीट रगडून मळा, यामुळे पिठात छान मऊपणा येतो. एकदा का कणिक व्यवस्थित एकजीव झाली की तुमचे निम्मे काम फत्ते झालं असं समजा. मळून झाल्यावर त्यावर तेलाचा हात लावून पुन्हा एकदा हलकंसं मळून घ्या. कमीत कमी 10 ते 15 मिनिटं हे पीठ झाकून एका बाजूला सेट व्हायला ठेवून द्या. आता तुम्ही पाहाल की पीठ आधीपेक्षा जास्त मऊ आणि हाताला लोण्यासारखं लागते. थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ आता आपण चाळून घेत आहोत. गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पिठाचा एक छान गोळा बनवून घ्या. जर तुम्हाला पराठा हॉटेलसारखा मऊ हवा असेल तर चपातीसारखी 4 पदरी घडी घालून हा पराठा लाटा. 4 पदरी घडी घातल्यामुळे पराठ्याला छान लेअर सुटतात आणि तो आतून अगदी मऊ राहतो. त्यात कांदा असतो, जो लाटताना पाणी सोडू शकतो, त्यामुळे लाटताना घाई न करता हलक्या हाताने लाटणे महत्त्वाचे आहे. जर पराठा चिकटत असेल तर मधून थोडं कोरडं पीठ लावत राहा. मला हवा असल्यास तुम्ही त्रिकोणी आकारही देऊ शकता किंवा लाटून त्याला गोल आकारही देऊ शकता. पराठा सगळीकडून सारखा लाटला गेला पाहिजे, म्हणजे तो तव्यावर व्यवस्थित भाजला जातो.
पराठा तर आता आपला लाटून झालेला आहे, तवाही गरम झालेला आहे. तर आता आपण मस्त तव्यावर पराठा आपला शेकून घेऊया. तुमच्या आवडीनुसार तेल, तूप किंवा बटर लावा. आता तापलेल्या पॅनवर पराठा ठेवा आणि दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्या. मंद आचेवर भाजल्यामुळे पराठ्याला एक सुंदर सोनेरी रंग येतो आणि कांद्याचा खमंगपणा त्यामध्ये उतरतो. पराठे तुम्ही थंड दह्यासोबत, ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा साध्या टोमॅटो सॉस सोबत सुद्धा आवडीने खाऊ शकता. मला साजूक तूप आवडतं, त्यामुळे मी यावर थोडंसं साजूक तूप घातलेलं आहे. पराठा आता आपला छान खरपूस भाजलेला आहे. तर आता मंडळी दह्यासोबत मस्त सर्व करून घेऊयात. तर आता महत्त्वाचा प्रश्न, हे किती दिवस टिकतात? तर हे पराठे बाहेर रूम टेम्परेचरवर 2 दिवस आरामात टिकतात आणि फ्रीजमध्ये ठेवल्यास हे पराठे 3 ते 4 दिवस चांगले राहतात. चवीला चविष्ट आणि टिकायला बेस्ट असा हा मेथी कांदा पराठा तुम्ही नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडल्यास आमच्या टेस्ट ऑफ फॅमिली लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.